हॅलो गाईज, तर चला आज आहे छान देवाचा दिवस. तर म्हटलं शेतावरचे देव आहेत त्यांची सुद्धा खूप छान पूजा करूया. कारण पाऊस पडायला लागल्यापासून तिकडे खूपच गवत होतो, त्याच्यामुळे जाता येत नाही. कारण जायला तिथे रस्ताच नसतो. खूप म्हणजे खूपच तिथे असं माल आहे आणि भरपूर गवत होतो. तर आम्ही 2 दिवसापूर्वी माझ्या मिस्टर आणि मी खूप छान असं गवत काढून साफ केलं आणि त्याच्यानंतर आज आम्ही पूजा करायला आलेलो आहोत. रोज आम्ही लांबूनच पूजा करतो कारण तसं वरती आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला झाडं आहेत. तर ही गवत काढून आता 2 दिवसात छान असं सुकलेलं आहे. तर म्हटलं आज पूजा करून घेऊया. छान गवत सुकलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय. मानलं तर देव नाहीतर दगड असं म्हणतात. तर हे आहेत शेतावरचे देव, आमचे देव आहेत, देवी आहेत. तर माझ्या मिस्टरांनी छान असं मी झाड वगैरे काढून घेतलेलं आहे साफ करून. आता त्यांचं पाणी घालून अभिषेक केलेला आहे. छान असं धुवून घेतलेले आहेत त्यांना. कारण तिथे पाहू शकताय तुम्ही खूप मोठा झाड आहे आणि त्याच्यावरती खूप दाणे वगैरे चढलेले, तर देव बिलकुलच दिसत नव्हते. तर आम्ही साफ करून घेतलं खूप छान असं. आता पाहू शकताय जरा दिसतात देव. तर जायला सुद्धा रस्ता नव्हती तिथे. तर अशा प्रकारे छान साफ करून घेतलं आणि मग आता शेंदूर लावायचं आहे. ॲक्च्युली ते देव आहेत ते सगळे असे लांब लांब आहेत, त्याच्यामुळे ना तिथे काही कळतच नाही. ॲक्च्युली पाय पण पडतो त्याच्यावर. मग हे जे शेंदूर लावतात, माझे सासरे होते तेव्हा रोज पूजा करायचे तिकडे. तर आता कसं कोणी जास्त जात नाही तिथे शेतावरती. खूपच अडचणीमध्ये आहेत ते देव. तर कधीतरी आम्ही पूजा करतो, म्हणजे महिन्यातून अमावस्या पौर्णिमा असेल वगैरे. तर आज आम्ही खूप छान दिवस आहेत संकष्टीचा. तर म्हटलं चला आज आपण छान करून घेऊया पूजा. तर इकडे पाहू शकताय दिवा कसा केलेला आहे. तर तयार मी, तर माझ्या मिस्टरांनी केले, सॉरी. तर छान करंदाचा वेल आहे. अशी झाडांवर खूप साऱ्या वेल होत्या, तर त्या मी तोडून टाकल्या आणि जागा व्यवस्थित केलेली आहे साफ. तर तिथे छान करंदा असं कोयतीने घेऊन छान मस्त त्याचा दिवा तयार केला माझ्या मिस्टरांनी. आणि इथे माझ्या ह्या देवांना 7 कलरची 7 प्रकारची फुलं लागतात. तर छान अशी 7 प्रकारची फुलं ठेवली. मिस्टरांनी छान अशी पूजा करून घेतली. पाहू शकताय राहिलेली फुलं सगळीकडे घातलेली आहेत, कारण खूप सारे देव आहेत. आणि आता आपण छान नारळ वगैरे फोडून घेणार आहोत. माझे मिस्टर अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि छान पूजा वगैरे करून घेतली. तर तुम्हाला काय वाटतं, शेतावरच्या देवांची सुद्धा रोज पूजा व्हायला हवी? तर शक्य नसेल तर निदान 15 दिवसातून किंवा महिन्यातून तरी एक राऊंड व्हायला हवं, कारण ते सुद्धा आपल्या घरच्यासारखेच देव असतात. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटली चला आपण छान अशी पूजा करून घेऊ. जर रस्ता चांगला असेल तर आपण रोज करू शकतो तिथे पूजा. तर कसं वाटते, छान वाटतात ना. आता देव झालेले दिसतात तुम्हाला. तर शेंदूर ॲक्च्युली खूप दिवस झाले की मग तो जातो आणि मग माहिती नाही पडत देव आहेत ते. मग अशीच मी म्हणाली तुम्हाला, मानलं तर दगड नाही तर देव. तर माझे मिस्टर आणि मी छान असा प्रयत्न केले. पाहू शकताय हे आहेत सगळे देव. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्या देवांची पूजा व्हायला हवी रोज, मला असं वाटतं घरच्यासारखीच. तर कसा आहे व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा. फेसबुकवर असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा. तर ऊन खूपच आहे आज, पाहू शकते. सकाळी पण खूपच ऊन आलेलं आहे. मला व्हिडिओ करायला सुद्धा जमत नाही आहे, तर खूप ऊन आहे. तर भरपूर वेळ गेलेला आहे इथे उन्हामध्ये. तर आता पूजा वगैरे छान झाली. आता जाणार आहोत आम्ही घरी. खूपच ऊन आहे. बाय बाय.